Hello students, welcome to our e-class. In our last video, we learned Unit 1.3. Today, we are going to learn Unit 1.4, an interesting passage, Journey to the West. But before going to learn the passage, we will see some activities which are given in warming up section. There is one paragraph related to this passage. First, I will read it. Listen carefully. Unit 1.4 Journey to the West. Much of the world's literature has been translated into English. In this passage, we learn about an epic novel with the title Journey to the West and its most popular character Sun Wukong or Monkey King. This novel is a classic of Chinese literature. It was written in the 16th century by Wu Chengyin. Does the passage remind you of a few things you read in your history textbook last year? Now, this short paragraph is related to this passage. Much of the world's literature means Wangmay Sahitya, means novels, short stories, poems like this. कादंबऱ्या कथा यासारख्या ज्या साहित्याचा समावेश होतो त्याला लिटरेचर म्हटलं जातं. मच ऑफ द वर्ल्ड्स लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेटेड इन टू इंग्लिश अँड इन दिस पॅसेज वी लर्न अबाउट अन एपिक नॉव्हेल. एपिक मीन्स a long poem that tells a story of a hero. In Marathi, we call it महाकाव्य. जसं आपल्याकडे रामायण महाभारत ही महाकाव्य आहेत त्या पद्धतीनं या पॅसेजमध्ये आपण एका महाकाव्याबद्दल माहिती मिळवणार आहोत. अँड इट्स टायटल इज जर्नी टू द वेस्ट अँड इट्स मोस्ट पॉप्युलर कॅरेक्टर सुन विकॉंग और मंकी किंग. या नॉव्हेल एपिक नॉव्हेलबद्दल आपण माहिती मिळवणार आहोत आणि त्यामधलं अतिशय लोकप्रिय कॅरेक्टर आहे सुन विकॉंग और मंकी किंग. त्याच्याबद्दलची अधिक माहिती मिळवणार आहोत. नाउ दिस नॉव्हेल इज अ क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर. क्लासिक मीन्स एक्सलंट एक्झाम्पल. या चायनीज लिटरेचरमधलं चायनीज साहित्यामधील एक उत्तम उदाहरण म्हणजे हे नॉव्हेल हे एपिक आहे. It was written in the 16th century by Wu Chengyin. And does the passage remind you of a few things you read in your history textbook last year? तर हा पॅसेज शिकल्यानंतर तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे की गेल्या वर्षीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये तुम्ही अशा पद्धतीचं काही शिकलेलं आहात का? सो ट्राय टू रिमाइंड इट. Now there are two new words also. Historical. Historical means based on history. ऐतिहासिक. And fictional. Fictional means not real, belonging to an imaginary story. काल्पनिक. तर historical and fictional दोन्ही शब्दांचे अर्थ लक्षात ठेवा कारण पुढील ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला याबद्दलची माहिती सांगायची आहे. Now there is one question. How do people find their way through deserts, forests, mountains, oceans, etc. today? How did they do it in the past? Discuss. आत्ताच्या काळामध्ये लोक वाळवंटातून असेल, जंगलातून असेल, महासागरात असतील, पर्वतावर जात असतील तर त्या ठिकाणी आपला मार्ग कसा शोधतात? Nowadays there are so many facilities. We can search our way on Google. But how did they do it in the past? But these types of facilities are not available in the past. At that time, the people try to find out their way with the help of the stars. They can read the stars. They have too much knowledge about the stars, about the sky, and with the help of stars, they can find out their way in the past.
Now read the following statements and say whether each one is historical or fictional. आत्ताच आपण बघितलं त्या पद्धतीनं सांगायचं आहे. आता मी इथं आन्सर्स देणार आहे, पण ट्राय टू गेस दीज सेंटेन्सेस हिस्टॉरिकल ऑर फिक्शनल, ऐतिहासिक आहेत का काल्पनिक आहेत. फर्स्ट, इंडियन मर्चंट्स यूज टू ट्रॅव्हल अक्रॉस द सीज मेनी सेंचुरीज ॲगो. खूप शतकांपूर्वी भारतीय व्यापारी समुद्रातून प्रवास करत होते. इट इज हिस्टॉरिकल, ऐतिहासिक आहे. सिंदबाद द सेलर कंप्लीटेड 7 voyages. सिंदबाद द सेलर याच्याबद्दलची कदाचित तुम्हाला माहिती असेल. त्यांनी 7 प्रवास लॉंग जर्नी केलेल्या आहेत. इट इज फिक्शनल. नील आर्मस्ट्रॉंग लँडेड ऑन द मून इन द 20th century. माहिती आहे आपल्याला 20व्या शतकामध्ये नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पाऊल टाकलं. इट इज हिस्टॉरिकल. अलाउद्दीन कुड फ्लाय ऑन हिज मॅजिक कार्पेट. अलाउद्दीन हा आपल्या जादूच्या चटईवरून उडू शकत होता. इट इज फिक्शनल, काल्पनिक. अलेक्झांडर द ग्रेट कॉन्कर्ड अ नंबर ऑफ कंट्रीज बिफोर ही केम टू इंडिया. भारतात येण्यापूर्वी अलेक्झांडरला बऱ्याच देशांचा पराभव करावा लागला होता. इट इज हिस्टॉरिकल. Gulliver met very tiny people in Lilliput and giants in the country of Brobdingnag. It is fictional. There's a man in the moon who watches what's going on the earth. असं म्हटलं जातं की चंद्रावर अशी एक व्यक्ती आहे की ते पृथ्वीवर जे काही चाललं आहे ते पाहत असते. इट इज फिक्शनल. एम्परर अशोकाच एम्पायर स्ट्रेच्ड फ्रॉम द मॉडर्न डे अफगाणिस्तान टू बांगलादेश. सम्राट अशोकाचं साम्राज्य अफगाणिस्तानापासून बांगलादेशपर्यंत पसरलेलं आहे. इट इज हिस्टॉरिकल. नाव try to find out what is historical and what is fictional on your own. Now we will read this passage, Journey to the West. When we read the words Journey to the West, we naturally start thinking about a journey to Western countries like England and America. But West is a relative term. For countries to our east, we are the West. This particular journey that we are going to read about was actually a journey from China to our country. It was made by the famous 7th century traveler Yuan Chuang. ज्यावेळेस आपण जर्नी टू द वेस्ट असं म्हणतो तेव्हा साहजिकच आपल्या मनात कोणती गोष्ट येते? वेस्टर्न कंट्रीज, पाश्चिमात्य देश, इंग्लंड, अमेरिकासारख्या या देशांकडील प्रवास. पण अशा देशांच्यासाठी वेस्ट म्हणजे आपण आहोत. त्यांना आपल्याबद्दल ते आपल्याला पाश्चिमात्य देशातले म्हणू शकतात. सो दिस पर्टिक्युलर जर्नी दॅट वी आर गोइंग टू रीड अबाउट वॉज ॲक्च्युली अ जर्नी फ्रॉम चायना टू अवर ओन कंट्री. त्यामुळे या पॅसेजमध्ये आपण पाहणार आहोत की चीनपासून आपल्या देशापर्यंतचा खरोखरचा प्रवास कसा आहे. अँड दिस वॉज मेड बाय द फेमस 7th century ट्रॅव्हलर युआन च्वँग यांनी केलेला, युआन चांग यांनी केलेला हा प्रवास त्याचं वर्णन यात दिलेलं आहे. इन दोज डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट अन इझी टास्क. वन हॅड टू ट्रॅव्हल thousands of miles on foot or horseback, crossing deserts, crossing snow-clad mountains, crossing strange, unfamiliar regions, using roads where bandits and robbers roamed. Who would do it? But Yuan Chang had a dream. He wanted to take Buddhist scriptures
फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. तर त्या काळामध्ये चीनमधून भारतात येणं हा अतिशय अवघड असा प्रवास होता. हजारो मैलांचा प्रवास करून, तोही घोड्याच्या पाठीवर बसून, वाळवंटांना पार करत, स्नो क्लॅड माउंटन्स म्हणजे बर्फाने आच्छादलेले पर्वत क्रॉस करून, क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन्स जे आपल्याला परिचित नाहीत असे प्रदेश पार करून, अँड युझिंग रोड्स वेअर बँडिट्स मीन्स अन आर्म थिप, जे लुटारू, जे रस्त्यात अडवून लोकांना लुटतात त्यांना बँडिट्स म्हटलं जातं. युझिंग रोड्स वेअर बँडिट्स अँड रॉबर्स रोम्ड, ज्या ठिकाणी असे लुटारू दरोडेखोर फिरत असतात अशा बऱ्याच समस्यांना सामोरं जाऊन प्रवास करावा लागत होता. हू वूड डू इट? असं असेल तर कोणी हा प्रवास करणार नाही. बट युआन चँग हॅड अ ड्रीम. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स मीन्स होली सॅक्रेड बुक्स फॉर रायटिंग, मीन्स धर्मग्रंथ. काय त्याचा उद्देश काय होता चीनमधून भारतात येण्यासाठी? तर बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स हे बौद्ध धर्मग्रंथ त्यांना भारतातून आपल्या मातृभूमीत म्हणजे चीनमध्ये आणायचे होते. इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. पिलग्रिमेज मीन्स अ जर्नी फॉर अ रिलिजियस पर्पज. यात्रा. हा प्रवास हा त्याच्यासाठी एक कठीण खडतर प्रवास नव्हता, तर ती एक यात्रा होती. युआन चँग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. For 17 long years, he kept on traveling, suffering many hardships on the way. He traveled across the Gobi Desert, then along the Tian Shan mountain range, and on along the Silk Road, through regions that are now Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan, and Pakistan before he came to India. In India, he traveled too many parts and gathered many important manuscripts. तर हा प्रवास करण्यासाठी युआन चांगना खूप समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. पण त्याचं जे स्वप्न होतं की भारतातून आपल्या देशामध्ये हे बौद्ध धर्मग्रंथ त्यांना आणायचे होते आणि त्यासाठी त्यांनी हा खडतर प्रवास केला होता. त्यांना भरपूर समस्यांना सामोरं जावं लागलं. गोबी डेझर्टमधून त्यांना जावं लागलं. बऱ्याच पर्वतांना पार करून यावं लागलं. त्याचबरोबर थ्रू रिजन्स दॅट आर नाव किर्गिझिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान अँड पाकिस्तान बिफोर ही केम टू इंडिया. भारतात येण्यापूर्वी या प्रदेशातून सुद्धा त्यांना यावं लागलं होतं. In India, he traveled too many parts and gathered many important manuscripts. Manuscripts means handwritten book or document, हस्तलिखित. भारतात सुद्धा त्यांनी भरपूर भागांमध्ये प्रवास केला. कशासाठी? गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट्स. असे भरपूर हस्तलिखित जे त्याला उपयोगी पडणार होते ते त्यांनी जमा केले. द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट, बट युआन चँग मॅनेज टू रीच चायना सेफली अलॉंग विथ द स्क्रिप्चर्स. भारतातून पुन्हा चीनमध्ये जाणं हा सुद्धा प्रवास अत्यंत खडतर होता, पण सुरक्षितपणे त्या बौद्ध धर्मग्रंथांना आपल्याबरोबर घेऊन युआन चँग चीनमध्ये येऊन पोहोचलेत. And this was a great achievement. It was almost unbelievable. अविश्वसनीय अशी ही घटना होती. So much so that people thought the gods and supernatural powers had helped Yuan Chang in his quest. लोकांना असं वाटत होतं की हा अवघड प्रवास करण्यामध्ये त्यांना कोणी मदत केली असेल तर गॉड्स अँड सुपरनॅशनल पॉवर्स. सुपरनॅचरल मीन्स दैवी. लोकांना असं वाटत होतं की किंवा अशी एखादी दैवी शक्ती आहे ज्यांनी ह्या युआन चांगला त्यांच्या ह्या
कामामध्ये मदत केली. क्वेस्ट, क्वेस्ट मीन्स डिस्कवरी, शोध, दीर्घकाळ चालणारा शोध. यामध्ये देवानी किंवा अशा दैवी शक्तींनी त्यांना मदत केली असं लोकांना वाटत होतं. दिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फोक टेल्स. फोक टेल मीन्स लोककथा. आणि यामधूनच भरपूर लोककथांचा उगम झाला. Centuries later, an epic novel called Journey to the West was written about this famous pilgrimage. The novel made use of many of the folk tales. The novel and the stories in it are still very popular. आणि त्यानंतर कित्येक शतकांनी यावरच त्यांच्या ह्या प्रवासावर आधारितच एक एपिक नॉव्हेल, महाकाव्य लिहिलं गेलं, ज्याचं नाव जर्नी टू द वेस्ट असं ठेवलं गेलं. त्याच्यावर आधारित भरपूर लोककथांचा जन्म झाला. अँड द नॉव्हेल अँड द स्टोरीज इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर. आणि अजूनही यातील असणाऱ्या कथा या खूप लोकप्रिय आहेत. द नॉव्हेल टेल्स अस दॅट देअर आर मेनी डेमन्स अँड इव्हिल पॉवर्स हू आर इगर टू किल अँड गॉबल अप द होली मंक. तर ह्या कादंबरीत काय सांगितलं होतं की देअर आर मेनी डेमॉन्स. डेमॉन्स मीन्स इव्हिल स्पिरिट्स, मीन्स आपण म्हणतो ते राक्षस. अँड इव्हिल पॉवर्स हू आर इगर टू किल. अशा खूप राक्षसी शक्ती होत्या की ज्या कशासाठी उत्सुक होत्या? टू गॉबल अप. गॉबल अप मीन्स इट अ लार्ज अमाऊंट ऑफ फूड क्विकली. इन मराठी वी से दॅट बका खाणे. हे जे राक्षस होते त्यांच्याकडे असणाऱ्या ज्या दैवी शक्ती होत्या त्या कोणाला अधाशीपणे बका खाण्यासाठी उत्सुक होत्या? द होली मंक. मंक मीन्स हर्मिट और सेंट, साधू. होली मीन्स पवित्र. अशा साधूंना खाण्यासाठी ते उत्सुक होते. हू वूड सेव्ह हिम? हू वूड व्हँक्विश द डेमन्स? आता या साधूंना कोण वाचवणार? त्यांचा पराभव कोण करणार? या राक्षसांपासून त्यांना कोण वाचवणार? या राक्षसांचा पराभव कोण करणार? वेल, द ग्वानियन डेटी हू इज द गॉडेस ऑफ मर्सी हॅज सीन टू दॅट. व्हँक्विश मीन्स डिफीट, पराभव करणे. आता या राक्षसांना हरवणार कोण? तर त्याच वेळेस कोण मदतीला आलं? द ग्वानियन डेटी. डेटी मीन्स देवता. हे ग्वानियन डेटी ही कोण आहे? शी इज द गॉडेस ऑफ मर्सी. मर्सी मीन्स दया. दयेची देवता ही ग्वानियन डेटी ही त्यांच्या मदतीला आली. शी हॅज असाइन दिस टास्क टू 3 स्पेशल पीपल, सेंट विकॉन्ग और द मंकी किंग, झीव बॅजी और पिक्सी अँड शा विजिंग और सेंट प्रेस्ट. या कामासाठी तिने काय केलं? खास 3 लोकांची नियुक्ती केली. त्यांच्याकडे हे काम सोपवलं. त्यापैकी हे 3 लोक कोण आहेत? सेंट विकॉन्ग और द मंकी किंग, झीव बॅजी और पिक्सी अँड शा विजिंग और सेंट प्रेस्ट. नाव दीज 3 कॅरेक्टर्स आर नो सेंट्स. ते 3ही कोण? साधू नव्हते. इन फॅक्ट, दो दे ऑल हॅव सुपरनॅचरल पॉवर्स, दे आर नोन ट्रबल मेकर्स. त्यांच्याकडे दैवी शक्ती होत्या पण त्या त्रासदायक देणार होत्या. सो द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन. आणि त्यामुळंच आपल्या ह्या दैवी शक्तींचा वाईट गोष्टींसाठी ते उपयोग करत होते. म्हणून देवानी त्यांना या स्वर्गातून आपल्या हकलून लावलं होतं. हाऊएव्हर द काइंड डेटी ग्वानियन हॅज ऑफर्ड ईच ऑफ देम वन मोर चान्स. असं असून सुद्धा ग्वानियन डेटी या दयेच्या देवतेने त्यांना एक संधी द्यायची ठरवलं. इफ यू हेल्प द होली मंक इन हिज पिलग्रिमेज टू इंडिया, इफ यू यूज युअर पॉवर्स फॉर दिस गुड वर्क, देन यू मे रिटर्न टू हेवन. तिने एक अट घातली या तिघांसाठी सुद्धा. जर तुम्ही या साधूंना मदत केली त्यांची भारतातली जी यात्रा आहे ती पूर्ण होण्यासाठी, जर तुम्ही कुठलं चांगलं काम केलं तर तुम्हाला पुन्हा स्वर्गामध्ये प्रवेश दिला जाईल.
That is why the three characters have agreed to be Yuan Chang's disciples and to help Yuan Chang in his difficult journey. आणि त्यामुळंच हे तिघेही युएन चंगला मदत करायला तयार झाले. दे हॅव ॲग्रीड टू बी युएन चंग्स डिसायपल्स. डिसायपल्स मीन्स फॉलोअर्स, शिष्य. ते त्यांचे शिष्य बनले आणि या अवघड प्रवासामध्ये त्यांनी त्याला मदत केली. अँड शुअर इनफ दे हॅव मेनी थ्रिलिंग, एक्साइटिंग अँड समटाईम्स ह्युमरस ॲडव्हेंचर्स ऑन द वे टू द होली लँड इंडिया. आणि या प्रवासामध्येच काही थरारक, काही विनोदी असे प्रसंग भारतातल्या या पवित्र स्थानी या यात्रेत येईपर्यंत घडलेले होते. द मोस्ट पॉवरफुल अमंग द थ्री डिसायपल्स इज सन विकॉन्ग. आता या तिन्ही शिष्यांमध्ये सगळ्यात जास्त पॉवरफुल असणारा जो शिष्य होता तो कोण होता? सन विकॉन्ग. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. प्रत्येक गोष्ट त्याच्याकडे जी होती ती कशी होती? असामान्य होती. ही वॉज बॉर्न वेन विंड्स ब्ल्यू ओव्हर अ ह्यूज स्टोन एग ऑन द फ्लॉवर फ्रूट माउंटन. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. आता हा असामान्य का होता? तर तो 72 प्रकारे स्वतःमध्ये बदल करू शकत होता. नॉट ओनली दॅट, बट ही कॅन ऑल्सो ट्रान्सफॉर्म इच ऑफ हिज हेअर स्ट्रँड्स इंटू एनी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग ऑफ हिज चॉईस. एवढंच नाही तर आपला प्रत्येक केस, त्याचा बदल, त्याचं रूपांतर तो कोणत्याही सजीव किंवा निर्जीव वस्तूमध्ये करू शकत होता. हीच ॲज यू विश गोल्ड बँडेड कजेल इज ऑल्सो मॅजिकल. कजेल मीन्स अ शॉर्ट हेवी स्टिक. आपण म्हणतो तसं जादूची काठी. ही एक जादूची काठी त्याच्याकडे होती. ॲज यू विश गोल्ड बँडेड कजेल असं त्याला म्हटलेलं. इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज अ पिलर सपोर्टिंग द स्काय, बट ॲट अदर टाइम्स इट बिकम्स ॲज टायनी ॲज अ नीडल. तर त्याचं वैशिष्ट्य काय बघा. काही वेळेस ती काठी एखाद्या स्ट्रॉंग पिलरसारखी, खंबासारखी होती की जी तुम्हाला आकाशापर्यंत पोचवू शकत असेल, आणि दुसऱ्या बाजूला ती अगदी लहान एखाद्या सुईप्रमाणे पण बनू शकत होती. देन द मंकी किंग just tucks it away behind his ear. Sun Wukong can travel thousands of kilometers in just one somersault. Then the monkey king just tucks it away behind his ear. एवढी स्मॉल ती काठी तो बनवत होता की ती आपल्या कानाच्या मागे सुद्धा तो अडकवू शकत होता. Sun Wukong can travel thousands of kilometers in just one somersault. Somersault means an acrobatic exercise in which a person's body rotates 360 degrees around a horizontal axis. तो काय करू शकत होता? तर आपलं शरीर 360 डिग्रीमध्ये फिरवून तो प्रवास करू शकत होता. ही कॅन वॉक थ्रू फायर, ट्रॅव्हल अंडर वॉटर अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल. असामान्य होता तो का? तर तो आगीमधून चालू शकत होता, पाण्याच्या खालून प्रवास करू शकत होता, आणि जिथे त्याची इच्छा असेल तिथे तो उडत जाऊ शकत होता. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज अ डायमंड, सो नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर हिम. हिज गोल्डन गेज फिअरी आईज हॅव एक्स-रे व्हिजन, नो वन कॅन डिसीव्ह हिम. त्याचं शरीर अत्यंत कठीण होतं, एखाद्या हिऱ्याप्रमाणे कठीण होतं, आणि त्यामुळे त्याला कोणीही कोणतीही दुखापत करू शकत नव्हतं. हिज गोल्डन गेज फिअरी आईज हॅव एक्स-रे व्हिजन. एक्स-रे व्हिजन मीन्स द ॲबिलिटी टू सी थ्रू समथिंग. एक्स-रे आपण काढतो त्या पद्धतीनं आहे. त्याचे डोळे म्हणजे ह्या एक्स-रे व्हिजनसारखे होते. आतमध्ये काय आहे ते त्या डोळ्यांच्या माध्यमातून तो पाहू शकत होता. सो नो वन कॅन डिसीव्ह हिम. डिसीव्ह मीन्स चीट, फसवणे. त्यामुळे कोणीही त्याला फसवू शकत नव्हतं.
Sun Wukong is brave and intelligent, but he is also trickster. ट्रिक्स्टर मीन्स वन हू प्लेज ट्रिक्स. हा सुन विकॉंग कसा होता? धाडसी होता, हुशार होता, पण त्याचबरोबर तो एक ट्रिक्स्टर होता, युक्तिबाज होता. ही लव्स टू हॅव फन अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर्स हेल्प हिम टू जस्ट दॅट. त्याला मजा करायला आवडायची आणि त्यामुळं त्याच्याजवळ असणाऱ्या ह्या दैवी शक्तींचा उपयोग त्याला त्यासाठी होत होता. He has a vase which can suck in anything or anyone. Vase means flower pot, फुलदाणी आपण म्हणू, किंवा भांडं एखादं आहे. त्याच्याकडे असं एक भांडं होतं की त्यामध्ये जे असेल ते शोषून घेतलं जायचं. He can simply point at a lock and open it. It is very, very quick and can grow very big and very tiny at a blink. ही कॅन सिम्पली पॉईंट ॲट अ लॉक अँड ओपन इट. त्यानं नुसतं पाहिलं तरी बंद कुलूप आपोआप उघडलं जायचं. ही इज व्हेरी व्हेरी क्विक अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी ॲट अ ब्लिंक. क्षणार्धात मोठा तो होत होता, क्षणार्धात अत्यंत बारीक तो होत होता. यू कॅन इमॅजिन हाऊ ही मस्ट हॅव टीज्ड हिज एनिमीज युझिंग दिस ट्रिक्स. अशा पद्धतीनं जर एखाद्याकडे अशी दैवी शक्ती असेल तर तो आपल्या शत्रूंना कसा हरवत असेल, त्यांची कशी मजा करत असेल याची कल्पना तुम्ही करू शकता. इफ यू वॉन्ट टू रीड अबाउट द ॲडव्हेंचर्स दॅट सुन वुकॉंग अँड हिज कंपॅनियन्स हॅड ऑन द वे, यू विल फाइंड द स्टोरीज इन द इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ जर्नी टू द वेस्ट. हा थोडा भाग आहे. तो ऐकून जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला हे पुस्तक पुढचं आहे ते पूर्ण वाचायला मिळावं, तर त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन जर्नी टू द वेस्ट या नावाने केलेले आहे. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न इन टू फिल्म्स. व्हॉट वूड यू लाईक बेटर? टू रीड द हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ युआन चाँग्स ट्रॅव्हल्स और टू रीड द फॅन्टॅस्टिक स्टोरीज ऑफ सुन विकॉंग? त्या गोष्टींवर आधारित काही चित्रपटही निघाले आहेत. तुम्हाला काय आवडेल की या युएन चाँगच्या प्रवासावर, त्याचा जो ऐतिहासिक प्रवास आहे त्याच्यावर असलेलं पुस्तक, और टू रीड द फॅन्टॅस्टिक स्टोरीज ऑफ सुन विकॉंग, किंवा ह्या सुन विकॉंग किंवा मंकी किंग यांच्या ज्या फॅन्टॅस्टिक स्टोरीज आहेत, विलक्षण अद्भुत, त्या वाचायला आवडेल? मे बी यू शूड रीड बोथ टू फाइंड आउट व्हॉट यू लाईक बेटर. हॅपी रीडिंग. तुम्हाला जे आवडेल किंवा दोन्ही आवडेल ते तुम्ही वाचू शकता. सो हॅपी रीडिंग. म्हणजे ही पुस्तकं वाचण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. देर इज वन सेंटेन्स, राईट ऑथर एक्सप्रेशन्स लाईक हॅपी रीडिंग. जसं आपण प्रवासाला निघालं की म्हणतो हॅपी जर्नी, तसा हे एक्सप्रेशन इथं वापरलेलं आहे, हॅपी रीडिंग. जर तुम्हाला ही पुस्तकं उपलब्ध झालीत तर तुम्ही ती वाचा आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या. शॉर्टमध्येही आपण स्टोरी पाहिलेली आहे. त्यातले डिफिकल्ट वर्ड्स काही मी इथं सांगितलेले आहेत. तुमच्यासाठी अजून काही डिफिकल्ट वर्ड असतील ते तुम्ही त्याचे मिनिंग डिक्शनरीमधून शोधून काढा, आपल्या वहीमध्ये लिहा. वॉर्मिंग अपमधल्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या आत्ता सोडवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित जे वर्कशॉप आहे ते पाहूया. सो लिसन दिस स्टोरी, लिसन दिस पॅसेज अगेन and try to solve the activities. Thank you.